अशीच अधूनमधून तोंडात टाकण्यासाठी, दिवाळीच्या फराळासाठी किंवा प्रवासात बरोबर नेण्यासाठी एक सुटसुटीत आणि खुसखुशीत पदार्थ म्हणजे मठरी. मस्त लेअर सुटलेली टेस्टी मठरी करायला खूप सोपी आहे. पहिल्यांदाच केली तरी 100% मस्त होईल. चला बघूया मठरी कशी करायची. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. मठरी करण्यासाठी हे असं मोजकं साहित्य लागतं. आपण आधी 2.25-2.5 वाट्या मैदा चाळून घेऊया. मैद्यात मीठ, प्रत्येकी अर्धा पाऊण टीस्पून कलोंजी, जिरं आणि मिरपूड घालू. ही बघा, ही अगदी ताजी जाडसर कुटलेली मिरपूड आहे. अशा मिरपुडीची मस्त टेस्ट लागते. अर्धा पाऊण टीस्पून ओवा घालू. 2 टेबलस्पून तेल घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तेल पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. असं पीठ मिक्स करण्यासाठी पाहिजे तर दोन्ही हाताचा वापर करू शकता. हे बघा, पिठाला तेल बरंच लागलंय. या स्टेजला पिठाची अशी मूठ वळून बघावी. अशी मूठ वळली गेली पाहिजे, नाहीतर अजून थोडं तेल घालावं. हे काम तुम्ही फूड प्रोसेसरवरही करू शकता. आपण यात थंड तेल वापरलंय, पण यासाठी गरम तेलाचं मोहनही चालतं. आता पीठ छान मिक्स झालंय. आपण अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालून मिक्स करू. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेऊया. मैदा भिजवल्यावर थोड्या वेळाने सैल होतो. हे पीठ आपल्याला थोडा वेळ भिजवून ठेवायचं आहे, त्यामुळे आधी थोडं जास्त घट्टसर पीठ मळून ठेवावं. 15-20 मिनिटं झाली आहेत. आपण पिठाचे उंडे करून घेऊ. या एकेका उंड्याची किंचित जाडसर पोळी लाटून घेऊया. पोळी लाटताना फक्त सगळीकडून एकसारखी लाटावी, बाकी यात विशेष काहीच टेक्निक नाही. आपली पोळी लाटून झाली आहे. आपण यावर तेल लावून त्यावर थोडं कॉर्नफ्लोअर भुरभुरू. आता याचा घट्ट रोल करून घेऊ. या छोट्या पोळीचा असा बारीक रोल झालाय. हा एवढा जाड रोल होईल एवढी मोठी पोळीही लाटली तरी चालते. डायरेक्ट ओट्यावर अशी मोठी पोळी लाटता येते. आता आपण याचे तुकडे कापून घेऊया. आपण जेवढा जाड तुकडा करू तेवढी मठरी मोठी होईल. कापलेला तुकडा थोडा हाताने दाबून हलक्या हाताने मठरी लाटून घेऊया. अशी सुटलेली कड व्यवस्थित दाबून घ्यावी, म्हणजे लेअर सुटा होत नाही. अजून एकदा हलक्या हाताने लाटू. हे पहा, इतकी पातळ मठरी लाटावी. याहून जाड लाटली तर ती मऊ पडू शकते. याच पद्धतीने आपण बाकीच्या मठरी लाटून घेऊया. या पॅनमध्ये आपण तेल तापायला ठेवू. तेल तापतंय तोपर्यंत आपण मठरीला फोर्क वापरून असं आरपार टोचून घेऊया. मध्यभागी मठरीला जास्त टोचावं, म्हणजे मध्यभाग कच्चट राहत नाही. तेल तापलंय. आपण एवढ्या तेलात एका वेळी 3-4 मठरी घालू शकतो. तेल तापण्यासाठी आपण आधी मोठा गॅस ठेवला होता. आता आपण बारीक गॅसवर मठरी तळूया, म्हणजे ती छान तळली जाते. मठरी छान तळली गेली की त्याचे छान लेयर्स सुटतात. मठरी व्यवस्थित निथळून काढून घेऊया. बाकीची मठरीही अशीच या पद्धतीने लालसर रंगावर तळून घेऊ. आपली भरपूर लेयर्स सुटलेली मस्त खुसखुशीत टेस्टी मठरी तयार आहे. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवली तर महिनाभरही छान राहते.
एवढ्या प्रमाणात 20-25 मटरी तयार होतात. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग, हॅपी होम मेकिंग, हॅपी दिवाळी.